नमस्कार, मी अतुल मर्चंडे. आपल्या सगळ्यांचं बाबा टॉकीजमध्ये पहिलं सहर्ष स्वागत करतो. नेहमीप्रमाणे आजही आपल्याकडे एक वेगळी अशी व्यक्ती आलेली आहे. ते स्वतः कित्येक वर्ष आधी इंडस्ट्रीमध्ये ऍज अ मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करतात. त्यांचं नाव आहे हेनरी सर. हेनरी सर, बाबा टॉकीजमध्ये आपलं प्रथमचं स्वागत. सर, आपलं पहिलं एक पूर्ण नाव सांगाल? माझं नाव हेनरी जॉन मार्टिस. ओके सर. सर, तुम्ही या मनोरंजन क्षेत्राकडे जे वळलात ते कोणत्या पद्धतीने, म्हणजे तुम्हाला आवड होती या क्षेत्राकडे येण्याची की काही योगायोग तुमच्या? नाही, मी अगोदर प्रोडक्शन मध्ये काम करायच्या वेळी माझे एक बॉस होते जुने, बिलचर परेरा साहेब. त्यांनी मला बघितलं तर चांगला ऍक्टिव्ह त्यांनी मला मेकअप मॅन बनवलं 1974 मध्ये. ओके. आणि त्यांच्याबरोबर डॉन फिल्म, जिंदगी जिंदगी जुनी, अमिताभ बच्चनची, ते पिक्चर 2-3 पिक्चर केल्यानंतर त्यांच्याबरोबर प्रियातमा, शिकार पिक्चर होते त्यांच्यावर, 4-5 पिक्चर त्यांच्याबरोबर. BR फिल्म्स, माझा हेड होता शशी म्हात्रे, त्याच्याबरोबर केले पिक्चर. बर्निंग ट्रेन, पती पत्नी और वो, इंसाफ का तराजू, 3-4 पिक्चर केले त्याच्याबरोबर. नंतर पर्सनल मध्ये लागलो 70, खरं म्हणजे अगोदर पण होतो, पण 78 इंडियन जनरलकडे पण होतो 75 मध्ये. त्यानंतर 78 ते 79 मध्ये शत्रुघ्न सिन्हाकडे लागलो, अजून करतो त्यांच्याबरोबर पर्सनल मध्ये. शत्रुघ्न सिन्हा सरांकडे तुम्ही पर्सनल मेकअप अजून करतो. पण आता मग त्यांच्या व्यतिरिक्त आणखी कोणाला करता की फक्त? नाही, महेश मंजरेकर होतो सूर्यपासून, वास्तवपासून सगळे पिक्चर त्यांचे मिस केले, पर्सनल प्रोडक्शन सगळं. आता मी 1 वर्षभर जरा सोडलं आहे ना. ओके. मग तुम्ही आता हा सोडण्यापूर्वीचा शेवटचा सिनेमा कोणता आपला? म्हणजे आता तुम्ही रिटायरमेंट घेतला आहात, तर रिटायरमेंटच्या अगोदरचा सिनेमा कुठला, म्हणजे शेवटचा सिनेमा तुम्ही कोणता आणि कोणत्या कलाकाराबरोबर केला? अजून करतो मी शत्रुघ्न सिन्हा बरोबर. काय होत त्यांचं काय असलं अजून करतोय. आणि रिटायरमेंट घेतलं ना मी अजून. ओके. आहे, अजून मेंबर आहे मी. ओके. 78 एज आहे माझी, आता चालू आहे 78 47 आहे. सर, मला एक सांगा, आता तुम्ही एवढ्या वर्ष या क्षेत्रामध्ये काम करताय, मनोरंजन क्षेत्रामध्ये काम करताय, तर तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे, म्हणजे त्यावेळेचा आणि आत्ताचा या क्षेत्रामध्ये पाहण्याचा दृष्टिकोन कोणता आहे? चेंज झालं 100% टोटल चेंज झालं. तो चेंज व्हायला पण पाहिजे. जुन्यासारखं काय राहणार नाही, तर चेंज व्हायला बरं आहे. आता पण तो वाईट नाही, आता पण बरं काय, एवढं वाईट नाही, बरोबर. म्हणजे तुम्ही काळानुरूप ज्या गोष्टी चेंज होत गेल्यात तुम्ही ते एक्सेप्ट करता? हो, 100%. ओके. पण त्यावेळेस मजा यायची की आत्ताच्या काळात काम करायला तुम्हाला मजा येते? त्यावेळेस आम्ही रिअल, मी बाबा वर्धन म्हणून होते, थिएटर करायचे, एकदम जुने मेकअप मॅन. म्हणजे ते पंढरीदादा पण त्यांच्याकडे होते, पंढरीनाथ जुकर. मी त्यांच्याकडे काम केलं, त्यांचा पण ऍसिस्टंट होतो मी, त्यांच्याकडे शिकलो मी पंढरीदादाकडे. पण ते पण त्यांच्याकडे काम करायचे. स्वतः ते काही जाडूबुटी दगड काय आणून कुठाय त्यांचं हे करून पेनकेक बनवायचं, तेच आम्ही स्टेजवर मेकअप मध्ये पण वापरायचो. अशा पद्धतीने तुम्ही पहिल्या पूर्वीच्या काळात तुम्ही म्हणजे मेकअप तयार करायचं? म्हणजे आता जे रेडीमेड कलर जे येतात मेकअपचे, त्याच्याऐवजी तुम्ही स्वतः काहीतरी नॅचरली गोष्टी आणून त्या गोष्टीतून तुम्ही हे कलर तयार करून. सगळे तसेच दाढी मिशी गिग नव्हते त्यावेळी, पण सगळं दाढी मिशी गिशी सगळं क्रॅपरनी लावायचे, आपला नेटचं नव्हतंच समजा. मग हे सगळं हे तुम्ही स्वतःच्या हाताने तयार? स्वतःच्या हाताने. सर, मला आणखी एक प्रश्न म्हणजे आता असा विचारायचा आहे की तुम्ही सगळ्याच गोष्टी मेकअप मधल्या म्हणजे शिकलेला आहात की शिकून आला होता? नाही, शिकलो मी पंढरीदादाकडे शिकलो, परत भरेरा साहेबांकडे शिकलो. त्याचे मेंबर केले. आता जे नवीन पिढी येते, जी क्लासेस म्हणा, प्रायव्हेट क्लासेस असतात ज्याच्यात मेकअप शिकवला जातो किंवा इन्स्टिट्यूट आहेत बरेचसे, तर त्याच्यातून येणारी जी आता नवीन पिढी आहे, तुम्ही त्यांच्या म्हणजे ती आता जेव्हा येतात तेव्हा ते डायरेक्ट मेकअप आर्टिस्ट म्हणून स्वतःचं नाव लावतात? बरोबर आहे, पण शिखर फरक आहे. प्रॅक्टिकल करण्यात आणि तुम्ही कोर्स घेऊन करणार, ते शिखर फरक आहे त्याच्यात. म्हणजे थेरिकल आणि प्रॅक्टिकल. तुमचं म्हणणं असं आहे का की ती जी नवीन पिढी येते तर त्यांनी भले थेरिकल शिकलेलं असेल, पण तिथे येऊन कुठल्या तरी सिनियर पर्सनला त्यांनी असिस्टंट म्हणून काम करायला लागतो, अनुभव घ्यावा? हो. डायरेक्ट करता येणार नाही कधी. कोर्स केला की मी डायरेक्ट जाऊन मेकअप करता येणार नाही, कधीच नाही होणार. म्हणजे एकंदरीत थेरिकल शिकून सुद्धा प्रॅक्टिकल करणं फार महत्वाचं. प्रॅक्टिकल मध्ये काय काय करू करतात ते एकदा सांगा त्यांना. मला म्हणजे हेच जाणून घ्यायचं आहे की
जेव्हा प्रॅक्टिकल म्हणजे थेरिकल शिकून आल्यानंतर त्या व्यक्तीला तुम्ही प्रॅक्टिकल मध्ये काय काय शिकवता? म्हणजे नवीन समजा मी जर तुमच्याकडे आलो तर मला काही बेसिक गोष्टी माहिती आहेत, तर मला पुढच्या जर गोष्टी तुमच्याकडे शिकायच्या झाल्या तुम्हाला तर तुम्ही शिकवणार का? थोडे जे तुम्हाला बघायला येईल मेकअप करताना बाजूला उभा राहून कसं करतात, कसं करतात, केस कसे पकडायचे, गम कसं, कोणी कोणी काय तर गम असं सरळ लावतो, गम असं सरळ त्यामुळे एक्सेस गम असतो तो काढायला लागतो ब्रशनी, आणि नंतर गम लागेल जास्ती लागलं की ते निघणार आणि मग तिकडे शायनिंग येणार. गम मध्ये स्पीड गम मध्ये पण शायनिंग येतोय. मग एसएस गम असतो ते काढायला लागतो मला, ते नंतर ते नेट लावायला लागतो, डायरेक्ट लावलं की म्हणजे ते शिकायला लागतो. म्हणजे अशा पद्धतीने नवीन पिढीला पण शिकावं लागणार गरजेचं आहे. आणि कारण का त्याच्यात पण हे आलं की मोठे कलावंत असतात, त्यांना हँडलिंग करणं आणि ह्या सगळ्याच गोष्टी तुम्ही शिकवतात त्या बाबतीत. बरं सर, मला एक सांगा की आता जी नवीन पिढी आहे त्यांनी या क्षेत्रात येण्यापूर्वी कोणत्या दृष्टिकोनातून या क्षेत्रात यावं? तुमचं असं काय वेगळं मत आहे? नाही, मी त्याच्यामध्ये काय त्यांचं हे काय स्वतःचा चॉईस आहे, काय बोलते मी काय बोलत नाही. ओके, थँक्यू सर. आपण आज हे आपल्या कमीत कमी नाही बोल 150-200 तरी क्लासेस आहेत मेकअपचे, एक ते एक मेकअपचे क्लास आहेत. कोणी पैशासाठी करतोय, कोणी नावासाठी करतोय, कोणी शिकवण्यासाठी. आता जास्ती करून सगळे पैशासाठी करतात, शिकवतात असं त्याच्यात कोणी करत नाही, फक्त आता सगळे पैसे कमवायसाठी करतात. तर आज आपण या सरांना एक भेटलो, त्यांचा एक वेगळा अनुभव या क्षेत्रातला आज त्यांनी आपल्याबरोबर शेअर केलाय, त्याबद्दल सर तुमचे बाबा